नागपुरात नुकतंच राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर पार पडलं। खरं तर दादांनी अनेक मंत्र्यांची कान उघडणी सुद्धा केलेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं होतं की कोणतेही मंत्री आले तर मान सन्मान देत नाही अशा पद्धतीची नाराजी जी आहे ती नागपुरातून अनेकदा व्यक्त करण्यात आली होती, अनेक व्यासपीठांवर व्यक्त करण्यात आली होती। त्यानंतर आता ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जे आहे ते शिवराज बाबा गुजर यांनी आज आपला राजीनामा दिलेला आहे। नेमका या राजीनामा मागे नेमकं काय आहे हे आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर आता निवडणुका होणार आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा आलेला राजीनामा नेमकं काय कारण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी अनेक वर्षापासून 8 वर्षापासून जिल्हाध्यक्षपद भूषवत आहे आणि जिल्ह्याची संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं काय मन आहे, नेत्यांचं काय मत आहे ह्याचा सगळा मला अभ्यास होऊन गेलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नुकतंच चिंतन शिबिर इथं झालं। त्या चिंतन शिबिरमध्ये आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांनी सर्व मंत्र्यांची कानउघडणी केली। त्यानंतर दादाही बोलले की पर्यटन म्हणून इथं नागपूर किंवा इतर विदर्भात फिरायला येऊ नका। तर मला असं वाटतं एवढं सांगूनही काही होण्याची शक्यता दिसत नाही असं मला वाटते। दुसरा एक महत्त्वाचा विषय होता की मंत्री जेव्हा नागपूरला जिल्ह्यात येतात तर जिल्ह्यात आल्यानंतर कुठलाही शासकीय कार्यक्रम जरी असला तर जिल्हाध्यक्ष किंवा शहर अध्यक्ष या नात्याने त्यांना सूचना मिळाली पाहिजे। तशा सूचना कधीच आम्हाला प्राप्त होत नाहीत। खरं तर चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम पार पडला। तेव्हाचे कृषी मंत्री आताचे क्रीडा मंत्री यांनी कार्यक्रम घेतला। त्या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं का? नेमकं काय होतं ज्यामुळे ह्या सगळी नाराजी जी आहे ती पक्षामध्ये सध्या पाहायला मिळते? नाराजी अशी होती का जेव्हा पक्षात आपण महायुतीमध्ये आहो, महायुतीमध्ये असताना तिन्ही चारी जे काय घटक पक्ष आहेत त्यांनी एक दुसऱ्याला घेऊन सर्व शासकीय कार्यक्रम आयोजित केले पाहिजे आणि तिथल्या सर्व प्रमुख लोकांना जिल्ह्यातल्या त्यांना निमंत्रित केलं पाहिजे। परंतु महायुतीमध्ये असं काही होत नाही। ह्याला मला वाटतं दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या जर मंत्र्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना जर सांगितलं की उद्या माझा इथं कार्यक्रम आहे तिथं, आणि त्यांचं जर त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी जर आपल्याला मेसेज पाठवला की ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू तर नक्की उपस्थित राहू। कुठेतरी अनेकदा मंत्री येतात, नुकताच कृषी मेळावा झाला आहे, सगळे मंत्री येत असताना बाहेरचे दुसरे म्हणजे मित्रपक्षातील जिल्हाध्यक्षांना घेऊन फिरतात आणि तुम्हाला घेऊन फिरायला काय लाज वाटते? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे की महायुतीतले जे मित्रपक्ष आहेत त्या लोकांना स्टेजवर त्यांना एंट्री असते। बाकी आपला तिथला समजा ठीक आहे जिल्हाध्यक्ष जर नाही जाऊ शकला तर स्थानिक तिथले विधानसभा अध्यक्ष असतात, स्थानिक तिथले पदाधिकारी असतात, तालुका अध्यक्ष असतात, ह्यांचा तर मानसन्मान व्हायला पाहिजे। तो काही आपले मंत्री लोक मानसन्मान देत नाहीत, ही एक शोकांतिका आहे। खरं तर दादांनी त्या दिवशी कान उघडणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात पुन्हा तेच घडलं। बरोबर आहे। कोकाटे साहेब नागपूरला आले होते क्रीडा मंत्री, तेव्हा नागपूरला जो बक्षीस समारंभाचा पारितोषिक वितरणचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये आम्हाला कुठलाही मेसेज नव्हता। कृषी मंत्र्यांचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी सुद्धा फ्लेक्स बॅनरवर अजितदादांचंच नाव नाही, जर अजितदादांना सन्मान नाही असं तुम्हाला म्हणायचं? बरोबर आहे ना, आमच्या नेत्याचा सन्मान व्हायला पाहिजे। जेव्हा आम्ही तक्रार केली संबंधित अधिकाऱ्यांना कृषी विभागाच्या, तेव्हा तिथं लगेच अजितदादांचे बॅनर, पोस्टर, अजितदादांचा फोटो उपमुख्यमंत्री म्हणून हे सर्व तिथं लागणं सुरू झालं आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये दादांच्या फोटोच्या पण जाहिराती त्यांनी प्रकाशित केल्या। कुठेतरी चिंतन शिबिराच्या माध्यमातून अनेक जण जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते, त्यांनी लॉबिंग सुद्धा केल्याचं माहिती मिळतं। त्यामुळे अचानक तुमचा आलेला राजीनामा त्याशी जोडला गेलेला आहे? नाही, हे बघा राजकारणात कसं असतं, जर कोणी प्रत्येकाला इच्छा असते की मी काही ना काही पुढं अध्यक्ष झालो पाहिजे किंवा प्रदेशवर पदाधिकारी झालो पाहिजे, प्रत्येकाची इच्छा राजकारणामध्ये। कोणाला मंडळ मिळालं पाहिजे, कोणाला काय, अशा प्रत्येकाच्या इच्छा असतात। परंतु मला माझी मानसिकता अशी आहे की आपण 8 वर्ष पक्षाची सेवा केली, आता दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या व्यक्तीला संघटनाची जबाबदारी जर दिली तर मला काही त्यात वावगं वाटणार नाही। यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांची सुद्धा नाराजी आहे। तुम्ही आता आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे, हा फक्त पक्षाचा पदाचाच असणार आहे की पक्षाचा असणार? मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आणि हे जे आपण 8 वर्षापासून जे संघटन तयार केलं संपूर्ण जिल्ह्यामध्ये, माझ्यावर विश्वास ठेवून आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांवर, अजितदादांवर विश्वास ठेवून जे लोक माझ्यासोबत आले त्यांना पुढं शेवटपर्यंत त्यांना सोबत राहून त्यांच्याबरोबर पक्षाचं काम करायचं। तरी तडकाफडकी राजीनामा देऊन तुम्ही आपली नाराजी जरी व्यक्त करत असली तरी हा राजीनामा मंजूर झालेला आहे? राजीनामा मंजूर, आता तो वरिष्ठांचा निर्णय आहे। आता ते आदरणीय प्रफुल्ल पटेल किंवा जे आपले अजितदादा आहेत, तटकरे साहेब, हे विचारविनिमय करतील। पण कुठेतरी निवडणुका समोर आहे, तो राजीनामा ॲक्सेप्ट न केला तर तुम्ही करणार का? आणि जी काही नाराजी असेल ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न? बघू ना, पक्ष काय जबाबदारी ती त्यावर बघू आपण। आता सध्या काही सांगू शकत नाही मी। पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पेलण्यास तयार आहोत। पण कुठेतरी मंत्री दुर्लक्ष करतात, पुढच्या काळात होणे अशी कान उघडणी झाली, पुढच्या काळात वाटते का सुधारणा होईल? मला नाही वाटत काही सुधारणा होईल म्हणून।
नक्कीच खरं तर हीच अशाच पद्धतीची नाराजी जी आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. विदर्भात खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ही खतखत आहे. मध्यंतरी नागपुरातच बैठक पार पडली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा तोच प्रकार जर पदाधिकाऱ्यांसोबत घडत असेल तर ही नाराजी आहे. आणि आज पहिला राजीनामा जो आहे तो आज आलेला आहे. किंबहुना अनेक जण जे आहे लॉबिंग करत असल्यामुळे आपल्या पदावर कोणतरी येऊन विराजमान होण्यापेक्षा आणि तो अपमान होण्यापेक्षा पूर्वीच जर आपण निर्णय घेतला आणि पक्षाच्या मुख्य पदावरून 8 वर्ष काम केल्यानंतर बाजूला अशा पद्धतीची भूमिका सुद्धा मांडली जात आहे. त्यामुळे खरंच या पक्षात पुढच्या काळात तरी मान सन्मान मिळेल अशी अपेक्षा जी आहे ती पदाधिकारी यांच्याकडून केली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.